बघा आम्ही आताच घरी आलो, जत्रेतून जेवण बनवलं, जेवलो आणि जत्रेत आमच्या बरोबर ना एक घटना घडली. काय झालं, मस्त आम्ही जत्रेत गेलो, देवदेव केला आणि नंतर आम्ही फिरलो जत्रेमध्ये, खाल्लं, पोरींना पाण्यात बसवलं, पोरांना पाण्यात बसवलं, मस्त शॉपिंग केली, कानातलं घेतलं, गळ्यातलं घेतलं, सगळी शॉपिंग केली. आता आम्ही घरी यायलाच निघाले. आता आम्ही सगळे तयार झालोय आणि आम्ही चाललोय यात्रेला. चला तर मग पडायला जाऊया. इंजू पण तयार झाली, छान कपडे घातले आणि मम्मीची पण साडी मस्त आहे. तर आमच्या सगळ्यांची तयारी झाली, आता चला जाऊया. चला जाऊया. आपण सगळे आलो ना इकडं. आलो. थांबा बसू द्या मला. बघा आता आम्ही गाडीत बसलोय, आता आम्ही निघालोय. गाडी सुरू झाली आहे. गाडी बघा सगळे बसले. हाय करा सगळ्यांनी. बोला आम्ही चाललोय यात्रेला. आम्ही चाललोय यात्रेला म्हणा. आता डायरेक्ट भेटू यात्रेमध्ये. हे म्हणा की आता आम्ही चाललोय यात्रेला. आता आम्ही बसलोय गाडीत, तिकडं रिक्षात बसलोय आम्ही. आम्ही आता रिक्षात बसलोय. आता आम्ही चाललोय मुसोडे यात्रेला. आता गेल्यावर भेटू. आणि पाण्यात कोण कोण बसतं बघा, सगळ्यांनी पाण्यात बसा. आम्ही मोठ्या पाण्यात बसणार आहे. आकाश पाण्यात कोण बसणार? आकाश पाण्यात बसणार. मला भीती वाटते. मी पण बसली असते का, पण मला बीपीचा त्रास आहे ना, नाही बसू शकत. बीपीच्या माणसाने कधी बसायचं नाही. मला बीपीचा त्रास आहे ना, नाही बसत. आता आमची किनू बघा, आमच्या किनीचं काय चाललंय बघा. खुश आहे या जत्रेत चालली फिरायला ना. ही तुम्हाला मी दाखवते, आमचं गाव कसं आहे ते दाखवते. म्हणजे माझं भाव आहे, तो रिक्षा चालवतोय, त्याचा रिक्षा आहे. ही माझी बहीण आहे आणि ही पण माझी बहीण आहे. आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. हा तिचा मुलगा आहे. आणि ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि खूप मस्ती करते बघा ही. आता यात्रेत अशी पळेल ना, तिला पकडायला एक माणूस लय पळते, असते बघा कशी. आणि हा आमचा दादू तर लयच आहे बाबा, वळवळा. पाठी आई आहे. लहानपणी कसं बैलगाडीत बैलगाडीचं ना, आणि किती मजा यायची, खूप मजा यायची. एवढी गर्दी होते ना यात्रेमध्ये. इकडे आमच्या गावावरून यायला इकडे अर्धा तास लागतो. आता सगळ्यात अगोदर आम्ही रथाचं दर्शन घेणार आहे आणि नंतर जत्रेत फिरणार आहे ना. चला पिलू बघा नाही. चला बोला की चला आधी सगळ्यात अगोदर रथाच्या पाया पडायच्या, गुलाल खोबरं उधळायचं आणि नंतर मग यात्रेत फिरायचं आहे ना. चला एका साईड गाडी येतात. गाडी येतात. चला चला. हो पाण्याचं पण इकडे बघा नदीच आहे आणि नदीमध्ये थोडंसं पाणी आहे आणि नदीच्या बाजूला साईडलाच जत्रा होते. खूप मोठी एवढी गर्दी असते ना. कालच तरी जत्रा झाली, एवढी गर्दी होते ना. काय ग दिदी खूप गर्दी असते, त्याच्यामुळे ना मी काल आली नाही, आज आली. आज बघा तेव्हाच असतं लावायचं. छान वाटतं, चांगलं वाटतंय लावलेलं. छान. तिला पण लावलं छोटीला. भीक मागत नाही आम्ही, देवाच्या जीवावर माळकरी.
दुसऱ्या देवड्या दारू देवानी नाही बाई माझ्या घरात कल्याण हो माझं मला नाही लावलं लावती की बघितलं की पांढरं मागं ठेवतो म्हणून मग काहीतरी भारी द्यायचं असेल भगवंताला कल्याण होऊ सर्वांना चला पहिला गुलाल खोबरं घेऊया चल ना घेऊया 10 रुपयाला 10 रुपये आता छोटी काढा ही कर जरा 10 रुपये दिलेस का चला पुढं तू दे दे करते ती तू काय तिला किसली पाहिजे ही हा उधर 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 परत एकदा कर वर देतोय काय येला गुलाल उडून झाला आणि बघा किती गुलाल आमच्या अंगावर पडलाय आणि किनू तर सगळी भरली बघा असं ते काय नव्हतं ते देवाचं आहे ना त्याला काय नाही होत देवाचं आहे जत्रेमध्ये बघा कसं खायचं आहे मेवा आहे आणि ह्या जत्रेतलं काय सांगत असतं सगळ्या जिलेबी जत्रेत आमच्या फक्त जिलेबी फेमस आहे बघा जिलेबी खाल्ली नाही तर जत्रेत आल्यागत वाटत नाही आपण खाल्लेली ना आता आपण खाऊया जिलेबी यात्रेतलं प्रसिद्ध म्हणजे जिलेबी आणि मेवा मेवा आहे आणि पेढे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला ना सगळ्यात तुम्हाला जत्रेमध्ये काय खायचं भेटेल फूड ते म्हणजे जिलेबी चला म्हणजे जिलेबी भेटणार आहे आम्ही पण जिलेबी खाणार आहे ना काय खाणार आहे खाऊया अगोदर कारण की आम्ही घरी ना काहीच खाऊन नाही आलो आमची तयारी होऊस तरच आम्हाला 1 वाजला आता इकडे पोचूस तर 2 वाजले आम्हाला आता सगळ्यात अगोदर आम्ही काहीतरी नाश्ता खाणार आहोत आणि नंतर फिरणार आहोत यात्रेत चला आता पुढे खायचं त्याच्या हाताला पकडेल बाई समोर पुढं असेल की भूक लागली आता काहीतरी खाऊन घेऊया कारण की तयारी करून उरगाण करा ना काय घेऊ पावभाजी घ्यायची काय मंचुरियन काय खायचंय 2च पाव देते होय मग काय खाऊया काय रे काय खाऊया जिलेबी पण घेऊया जिलेबी पण खाऊया की तुला खायचे ना खायचे मग जत्रेत आल्या का वाटत नाही जिलेबी नाही खाल्ली तर काय खायचं जास्त गोड डोसा खाऊया बरं चला काय पण खाऊया भजीन जिलेबी घेऊन खाऊया हॉटेल भजीन जिलेबी सगळं ना 60 रुपयाला आहे ना प्लेट हो सगळं 60 रुपये काय पण घ्या 60 रुपये 80 रुपये असं आहे पुरी भाजी खाऊया घेऊया की एखादा प्लेट ग तेवढं दुसरं काय काय नका इथं काय बसून खाऊया कुठे इथं जास्त आवाज नाही ना पाठी चला मग कुठे पण खाऊया बघ आता मी कुपन काढलेले आहे आता
आपण दिलेले आहे. इकडे ही जरा पुसा ना. पावभाजी नाही, पुरी भाजी. पुरी भाजी 3 पुरी भाजी, 1 चायनीज, 2 चायनीज. हा 1 मसाला डोसा. तर हे बघा पुरी आणि भाजी मागवली. मला काय प्लेट चालेल एवढं सारं आम्ही आता जेवण मागवलंय. आणि कसं चालतंय सखी. मस्त. इकडे जाऊया चला. पिंजू बघा कशी चालते. इकडे जायचं आहे बरं या चला. आता इकडे चाललोय आम्ही आणि पिंजू बघा पाठी कशी चालते. तिला खूप मजा येते चालायला, नाहीतर अशी चालत नाही. सारखं असं घेऊन पण कंटाळा येते. तिला वाजायचं गुडघी नाही की कसं चालतंय तिला पहिला आपण ना वाजायचं गुडघी. काय झालं काही पण घ्यावं होय. तर बघा आम्ही आताच घरी आलो. जत्रेतून जेवण बनवलं, जेवलो. आणि जत्रेत आमच्या बरोबर ना एक घटना घडली. काय झालं, मस्त आम्ही जत्रेत गेलो, देवदेव केला आणि नंतर आम्ही फिरलो जत्रेमध्ये, खाल्लं, पोरींना पाण्यात बसवलं, पोरांना पाण्यात बसवलं, मस्त शॉपिंग केली, कानातलं घेतलं, गळ्यातलं घेतलं, सगळी शॉपिंग केली. आता आम्ही घरी यायलाच निघाले. तर मग आम्ही घरी यायला निघालो तेवढ्यात माझं पॉकेट चोरीला गेलं आणि पॉकेटामध्ये बघा 10,000 होते. आता मला वाटलं आता कशाला होईल ना चोरी. पॉकेटामध्ये ATM कार्ड होती, नंतर माझे डॉक्युमेंट्स होते, आधार कार्ड, पॅन कार्ड, नंतर माझं हे पण होतं, लायसन्स होतं 2 व्हीलरचं आणि सोनूचं पण लायसन होतं 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही पण अशी लायसन्स पण होती. आणि सगळं पॉकेटच चोरीला गेलं. मग सगळंच गेलं. आणि सोन्याचा एक शिक्का पण होता. जवळपास माझं 10-20 हजाराचं 20,000 तर गेलेच म्हणा. 10,000 पॉकेटात होतं कॅश आणि एक सोन्याचा शिक्का होता. तर बघा असं होतं जत्रेमध्ये, काय आपण सांगू शकत नाही. असे चोर असतात बघा, चोरी करतात. म्हणून ना
आपल्याला सावध राहणं ना खूप गरजेचं आहे. काय करणार ना, हे ते घेण्यामध्ये ना आपल्या असं ते डाव ठेवूनच करणार. कारण की आता बघा, एवढं वर्ष आम्ही लहानपणापासून जत्रेत जातो, त्या कधीच आमच्या सोबत असं झालं नाही. ही पहिलीच वेळ आहे असं होण्याची. जाऊ द्या, पैसे गेलं थोडंसं, एवढं पैसे जाणं गेलं ना तर थोडंसं हे पण होतं. कारण की एवढं पैसे कष्टानं कमवलेले असतात ना. चोराला काय, चोरी करून जातो आपला, पण जे पैसे कष्ट करून कमवतात त्यांचे एवढे पैसे जायचे म्हटल्यावर किती हे होतं. एक आपलं 100 रुपये जर कुठे पडलं तरी पण आपल्याला किती असं बेकार होतं. इथं तर माझं 10,000 गेलं पॉकेटामध्ये. त्याला जाऊ दे, आपण म्हणायचं देवाच्या दारात गेलं आपल्याला डबल भेटेल, त्याच्यापेक्षा गेलं तरी चालतं. तरी आम्ही कंप्लेंट पण केली, पोलीस कंप्लेंट पण केली. जर नशिबानं भेटलंच तर बरंच आहे, कारण की त्याच्यात डॉक्युमेंट्स आहेत ना महत्त्वाची. आता ATM कार्ड काय मी ब्लॉक करेल, पण जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स वगैरे, हे तर मला आता दुसरंच बनवावं लागेल सगळं. तर आता सगळे थकलेत आणि सगळे झोपलेत बघा जत्रेमध्ये. सगळ्यांचा मूड पण खराब झाला. आता एवढं पैसे गेलं म्हणल्यावर थोडासा माझा पण मूड थोडा खराबच आहे. काय करणार आता. चला, आमचा व्हिडिओ बोला की ग. सगळे झोपलेत, थकलेत ना जत्रेत फिरून फिरून. खूप आम्ही एन्जॉय केला आणि यायच्या टायमाला बघा असं झालं आमच्या बरोबर. काय करणार. तुम्ही पण जर जत्रेत गेला तर स्वतः आपल्या पॉकेटकडे, पैशाकडे लक्ष द्या. आणि मेन म्हणजे जास्त पैसे घेऊच जाऊ नका. जेवढे लागतील तेवढंच 500, 1000 असे न्या. जास्त पैसेच घेऊन जाऊ नका. माझ्या डोक्यातच नाही आला, मी पॉकेटच घेऊन गेली ना. असं 500, 1000 रुपये घेऊन गेले असते ना तर बरं झालं असतं. काय करणार आता. आता पुढे काय होईल ते आपल्याला थोडीच माहिती असतं, काय होईल काय नाही. तर त्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.